जी काय अतिवृष्टी होते आहे त्या संदर्भात आता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला। सगळे प्रमुख अधिकारी देखील जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते। साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले 2 दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होते आहे आणि साधारणपणे 18 ते 21 या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत। विशेषतः जवळपास 15-16 जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे। कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः आता जगबुडी असेल, आंबा असेल, कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय। मागच्या काही वर्षांपासून वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो, तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे। नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विशेषतः तापी आणि हतनूरला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे रावेरच्या भागामध्ये अधिक पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात जास्त नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं, पण गेल्या 2-3 दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल, प्राण्यांचं नुकसान असेल, हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे। पुणे जिल्हा जो आहे, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे, पण आत्ता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत। पण विशेषतः अलमाटी जे आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्या दृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे। ACS लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे। आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे 24 तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आत्ता तरी त्या ठिकाणी 519.3 मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे, ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही, पण पाऊस जसा जसा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत। एक अजून आता महत्त्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि त्या हिप्परगी जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे। मागच्या काळात हिंगोली, परभणीतही पाऊस जोरात आला, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले, 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। NDRFची टीम, SDRFची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मिलिटरीलाही आपण पाचारण केलं होतं, तेही त्या ठिकाणी पोहोचले आहेत। रामणगाववरनं 226 लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे, अजून 3 गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या 3-4 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 800 गावं ही पाण्यामुळे बाधित झालेली आहेत आणि
साधारण 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी 1 लाख क्युसेक्सवरनं तो 75,000पर्यंत कमी केलेला आहे। त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल। आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता इशारा पातळीकडे चाललेले आहेत, म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे। विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल, कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे। पोचमपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारची चाललेलं आहे आणि आपण जी काही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे। नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या 2-3 दिवस दिलेला आहे। सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे, पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी पूर सदृश स्थिती आता बिल्टअप होते आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते। त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत। आपण जर अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती। विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे, पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते। चांदूर रेल्वे, तिवसा, मेहकर, वाशिम, उमरखेड, महागाव, झरी जामणी, पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे। विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे। 2 लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय। एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी 6 वाजेच्या पूर्वीच्या 48 तासामध्ये जवळपास 200 mm पाऊस पडला आणि आज सकाळी 6 वाजतापासूनच्या 6 ते 8 तासात 170 mm पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड पाऊस आहे। याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे ईस्टर्न सबर्ब्स ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय। एकूण 14 ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे, ज्यापैकी 2च ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबवावं लागलं, बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेलं आहे। अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे, पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही। ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत, पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे। काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत। काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत। मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांबलेल्या नाहीत। साधारणपणे डॉपलरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं, पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर 4 वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो आहोत, कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील। आज संध्याकाळी 6-6:30 नंतर हाय टाईड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण 3 मीटरच्या लाटा असतील। उद्या 4 मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत। त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे। अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोक अडचणीमध्ये येतात, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी 6 नंतर आणि उद्या या 3 मीटर आणि 4 मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील। त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल। तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं BMCच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल। आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये
संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 4 लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बाधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड, वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी दिसत आहे। आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोक मृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे। उणे पद्धतीने त्यांना निधी विड्रॉ करता येतो। त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल। प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे। काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत। नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुक्रामाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये 206 mm असा पाऊस पडलेला म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्रप्शन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते। पण NDRFने आणि आता मिलिटरी पण तिथे पोहोचली आहे। सगळ्यात जास्त रावणगावमधनं 206 आपण लोकांना काढलेलं आहे। 4 गावांमध्ये विशेषतः लोक फसले, त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत। बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे। देवेंद्र जी, आज आपने आढावा लिया, किस तरीके की परिस्थिति है और क्या-क्या चीजें प्रदेश में? देखिए, महाराष्ट्र के करीब पिछले 2 दिनों में बहुत बड़े पैमाने पर बारिश हुई है। कई जिलों में रेड अलर्ट और ऑरेंज अलर्ट है और अगले 3 दिन भी अगर हम देखिए 21 तारीख तक विशेष रूप से महाराष्ट्र के आधे जिलों में कहीं रेड अलर्ट है, कहीं ऑरेंज अलर्ट है और इसके चलते बड़े पैमाने पर हम लोगों ने जो एहतियात बरतनी है उसके बारे में अभी चर्चा की है। हमारे जो कंट्रोल रूम है उस कंट्रोल रूम से सारे जिलों में जो हमारी यंत्रणा है उस यंत्रणा को अलर्ट दिया गया है। अलग अलग जगह पर जिस प्रकार से नुकसान हो रहा है वहाँ मदद देने की कोशिश कर रहे हैं और आगे में जो डिजास्टर आ सकता है उसका मिटिगेशन करने का प्रयास चल रहा है। हमारे बाजू के जो राज्य है, चाहे वो तेलंगाना हो चाहे कर्नाटक हो, इनके साथ भी बातचीत करते हुए वहाँ से जो डिस्चार्ज पानी का है उसको ठीक से अगर मेंटेन करें तो बाढ़ की परिस्थिति न आए, इस प्रकार की व्यवस्था की गई है। विशेष रूप से कोकण में जहां बहुत ज़्यादा बारिश है वहां पर भी हम लोगों ने बाढ़ का नियंत्रण किस प्रकार से किया जाए इसकी व्यवस्था की हुई है। करीब 4 लाख हेक्टर जमीन जो है इसमें जो किसानों ने बुआई की थी तो उसका नुकसान हुआ है, उसको एक प्रकार से असेसमेंट करके उसको हम मदद करेंगे। साथ साथ नांदेड़ जैसी जगह पर कल मुक्रामाबाद में 206 mm बारिश हुई है और इसके कारण बहुत बड़े पैमाने पर क्लाउड बस्ट इस प्रकार की वहाँ परिस्थिति थी। लोग काफ़ी अटके हुए थे। 206 लोगों को बाहर निकाला जा चुका है और भी लोगों को बाहर निकाला जा रहा है। NDRF की टीम वहाँ है, मिलिट्री की भी टीम वहाँ पर पहुँची हुई है। वैसे ही मुंबई में बहुत बड़े पैमाने पर बारिश हुई है। पिछले 8 घंटों में 177 mm बारिश मुंबई में हुई है और अगले 8-10 घंटे मुंबई में रेड अलर्ट है। बहुत बड़े पैमाने पर बारिश होगी ऐसा बताया गया है। इसके चलते दोपहर के बाद स्कूलों को छुट्टी दी गई है और लोग जल्दी अपने घर पहुंचे और आवश्यकता हो तो ही बाहर निकले, इस प्रकार से भी लोगों को निर्देश दिया गया है। अगले 2-3 दिन मुंबई में बारिश रहने वाली है, विशेष रूप से हाई टाइड भी रहने वाला है। इसके चलते लोगों ने एहतियात बरतनी चाहिए, इस प्रकार से लोगों को बताया गया है। इस बार जो कोई बारिश अभी यहाँ मुंबई में हुई है उसके कारण 14 जगह पर वाटर लॉगिंग हुआ था, लेकिन उसमें से 12 जगह पर ट्रैफिक स्मूथ चल रहा है, या स्मूथ नहीं कह सकते लेकिन ट्रैफिक चल रहा है, ट्रैफिक बंद हुआ है। 2 जगह ट्रैफिक बंद हुआ है और विशेष रूप से मुंबई की जो ट्रेन सिस्टम है, ये ट्रेन सिस्टम भले ही वो डिलेड चल रही है लेकिन पूरी तरीके से रुकी नहीं है। इसलिए लोगों को एक प्रकार से आवाजाही में जो नॉर्मली अड़चने सहन करनी पड़ती है जब ट्रेन बंद हो जाती है उस प्रकार की परिस्थिति नहीं है। और अब कल भी
जिस प्रकार की रेड अलर्ट की सूचना आएगी उसके अनुसार आगे में काम करने को बताया गया। मेट्रोवरती कुठलाही अफेक्ट झालेला नाहीये, मेट्रोकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, मात्र एकीकडे रेल्वे वाहतूक थोड्या धीम्या गतीने सुरू आहे, मात्र मेट्रोची वाहतूक ही सुरू आहे। नाही, ही मला असं वाटतं अतिशय समाधानाची गोष्ट आहे। आणि वेळोवेळी जेव्हा मेट्रोबद्दल आम्ही बोलत होतो तेव्हा हेच सांगत होतो की मेट्रोचे अनेक फायदे आहेत, त्यातला एक फायदा आहे की मेट्रो ही ज्यावेळेस खूप पाऊस असतो त्यावेळेस सुरळीत आणि वेळेवर चालू शकते। आता आज 177 मिलीमीटर पाऊस पडल्यावरही मेट्रोत कुठलंच डिस्ट्रप्शन आलेलं नाही, तर मला असं वाटतं की खरोखर समाधानाची गोष्ट आहे। याच्यामुळे पुढचं जे मेट्रोचं नेटवर्क आहे ते मुंबईकरांना सुकर असेल ऐसा अपन या ठिकाणी म्हणू शकतो। भारी बारिश के दौरान भी प्रवासियों के लिए मेट्रो कितना कारगर साबित हुआ और अभी तक कहीं पर भी मेट्रो बंद है इस तरीके की खबरें नहीं है। बिल्कुल आपने सही बात कही है। मेट्रो ये 177 mm बारिश होने के बावजूद बिल्कुल ठीक चल रही है, सही समय पर चल रही है, कोई डिस्ट्रप्शन मेट्रो में नहीं है। हम जो बार बार कहते थे कि मेट्रो के कई फायदे, उसमें से एक ये फायदा है कि मुंबई की जो एक बहुत घनी बारिश होती है इस बारिश में भी मेट्रो ठीक से चल सकती है, उसको बंद करने की आवश्यकता नहीं पड़ती, वो समय पर चल सकती है। उसको इस बार की बारिश में मेट्रो ने प्रूव किया है। और आगे और भी मुझे ऐसा लगता है, अभी तो काम चल रहा है तो काम चलते समय तो कई कठिनाइयां भी होती है, लेकिन जैसे काम पूरा समाप्त होगा तो मुझे लगता है कि एक बहुत ही डिपेंडेबल ट्रांसपोर्टेशन सिस्टम के रूप में मुंबई में मेट्रो को देखा जाएगा। अगले कुछ दिनों तक भारी बारिश रहने वाली महाराष्ट्र के कई हिस्सों में, तो लोगों से क्या अपील है? देखिए, लोगों से अपील यही है कि लोग आवश्यकता हो तभी बाहर निकले। जहां पर रेड अलर्ट दिया हुआ है, जहां ऑरेंज अलर्ट दिया है वहां पर भी लोग थोड़ा ध्यान दें, क्योंकि हम लोग लगातार महाराष्ट्र में लोगों को SMS भी भेज रहे हैं। अगले 3 घंटे में कहाँ बारिश होगी, कितनी बारिश होगी, ऐसे कई SMS हम लोगों को भेज रहे हैं। आपके भी माध्यम से हम लोग हमारे अलर्ट्स दे रहे हैं। तो जो अलर्ट्स आ रहे हैं उन अलर्ट्स को गंभीरता से लिया जाए और उसके अनुसार लोग काम करें। और विशेष रूप से अभी बहुत बड़े पैमाने पर हम लोग देख सकते हैं कि वाटरफॉल्स में पानी होता है, तो जो पर्यटक भी वहाँ जाते हैं वो भी एहतियात बरते, ऐसा मेरा उनको भी एक मेरी अपील होगी। आज आपल्याला कल्पना आहे की आता मोठ्या प्रमाणात हा जो काही पाऊस पडतोय, तर आमची जनतेलाही या ठिकाणी आमचं आवाहन आहे की जनतेनं आवश्यक असेल त्याच वेळी बाहेर पडावं। विशेषतः जिथे रेड अलर्ट दिलेला आहे किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, नदी आणि नाले याच्या किनाऱ्यावर लोकांनी थोडं त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। विशेषतः आता मोठ्या प्रमाणात धबधबे चालू आहेत, वॉटर बॉडीजमध्ये पाणी आहे, अशा वेळी युवा पिढी किंवा पर्यटक यांना त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते। जाण्याची इच्छा होणं काही चुकीचं नाही आहे, पण त्या ठिकाणी काळजी घेतली नाही तर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, त्यामुळे तिथेही काळजी घेतली पाहिजे। आम्ही कलेक्टर्सला आणि SP-नाही सांगितलं आहे की अशा प्रकारचे जे स्पॉट्स आहेत या स्पॉट्सवर थोडं आपणही लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी कुठला ॲक्सिडेंट होऊन लोक वाहून गेलेले आहेत अशी परिस्थिती तयार होऊ नये। तुम्ही निरोप दिला त्यांना विमानतळावरती, उपराष्ट्रपती आता त्यांची जवळपास निवड निश्चित मानली जाते। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून NDAने घोषित केलं आहे। CP राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे, मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्ममध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावावा लागतो। त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत, आणि म्हणून महाराष्ट्राकरता ही विशेष आनंदाची गोष्ट आहे। त्याकरता आम्ही त्यांना सोडण्याकरता देखील गेलो होतो। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ते आता दिल्लीला त्या ठिकाणी गेले आहेत। पण माझी एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान
हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील। विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की CP राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। महाराष्ट्र से दो आज खुशखबरी सामने आई, एक CP राधाकृष्णन का उपराष्ट्रपति पद के लिए उम्मीदवार होना और दूसरा एक तलवार जो ऐतिहासिक है वो महाराष्ट्र की धरती पर वापस आना। इसको कैसे देखते? हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि CP राधाकृष्णन जी जो महाराष्ट्र के राज्यपाल है, वे अभी उपराष्ट्रपति पद के लिए NDA के उम्मीदवार के रूप में नामित हुए हैं। महाराष्ट्र के लिए इसलिए भी ये महत्वपूर्ण है कि भले ही CP राधाकृष्णन जी मूल तमिलनाडु के होंगे, पर अब वो महाराष्ट्र के मुंबई के वोटर है। मुंबई की वोटर लिस्ट में उनका नाम है। महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में उन्होंने मुंबई से वोट दिया है और अब उपराष्ट्रपति का फॉर्म वो भरेंगे तो उसमें आप कहाँ के वोटर हैं इसका दाखिला देना पड़ता है। तो मुंबई के वोटर के रूप में CP राधाकृष्णन जी देश के उपराष्ट्रपति का फॉर्म भर रहे हैं। इसलिए मुंबईकरों के लिए और महाराष्ट्र की तमाम जनता के लिए एक बहुत ही हर्ष की ये बात है। मैं तो अपेक्षा व्यक्त करता हूं कि पार्टियों के भेद भुलाकर महाराष्ट्र के सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट्स ने CP राधाकृष्णन जी को वोट देना चाहिए। और मैं विशेष रूप से अपील करना चाहूँगा, जो महाराष्ट्र की अस्मिता की बात करने वाली पार्टियां हैं उसमें भी विशेष रूप से उद्धव ठाकरे जी की शिवसेना है या शरद पवार जी जिनकी राष्ट्रवादी है, ये दोनों नेताओं ने और उनकी पार्टी ने महाराष्ट्र के हमारे राज्यपाल और महाराष्ट्र के वोटर CP राधाकृष्णन जी को पूरा समर्थन देना चाहिए। उद्धव ठाकरे शरद पवार से बात करेंगे इस बारे में? बात करेंगे? देखिए, मैं निश्चित रूप से मैं दोनों को निवेदन करूंगा। तलवार को लेकर के किस तरीके से? मुधोजी राजे भोसले जिन्होंने मराठा इतिहास में एक बहुत बड़ा नाम किया और विशेष रूप से जो नागपुर कर भोसले घराना है, इसने पूरा उड़ीसा तक इसका साम्राज्य था। हमारा छत्तीसगढ़ हो, झारखंड हो, उड़ीसा हो, इसका सारा ये जो भाग था ये मराठा साम्राज्य में हिंदवी स्वराज्य में लाने का काम ये मुधोजी राजे और नागपुरकर भोसलों ने किया था। और इसलिए उनकी जो दिग्विजयी तलवार है वो तलवार अब महाराष्ट्र में वापस आई है और आज उसका एक कार्यक्रम भी हम लोग करने वाले हैं। मैं ऐसा मानता हूँ कि इसके कारण एक हमको नई प्रेरणा मिलती है और हमारा जो इतिहास है वो इतिहास भी हमारी नई पिढी के सामने आता है। मला अतिशय आनंद आहे की श्रीमंत राजे मुधोजी राजे भोसले यांची जी तलवार आहे ती तलवार आता आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा परत आणलेली आहे। लंडनवरनं ती परत आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की नागपूरकर भोसले घराणं जे आहे यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला आणि पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात छत्तीसगड असेल, झारखंड असेल, ओरिसा असेल, बंगालचा काही भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आपल्याला त्यांचं राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं, हिंदवी स्वराज्य पाहायला मिळतं। त्यामुळे हिंदवी स्वराज्याची प्रतीक असलेली एक तलवार ही आज आपल्याकडे परत आलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रतीकातनं आपला इतिहास आणि आपली परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो। म्हणूनच त्याचा आज कार्यक्रम देखील ठेवला आहे।